नमस्कार, उत्तम मराठी दिनविशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या दिवशी म्हणजे 4 जानेवारी रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। 4 जानेवारी 1948 रोजी बर्मा म्हणजेच म्यानमारने 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य घोषित केलं। हा दिवस म्यानमारमध्ये स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो। 1989 मध्ये बर्माचं नाव बदलून म्यानमार करण्यात आलं। 1885 मध्ये ब्रिटिश राजवटीत बर्मा हा भारताचा एक प्रांत बनवण्यात आला। 1937 पासून ब्रिटिश सरकारने बर्माला भारतापासून वेगळं करून स्वतंत्र वसाहत बनवली होती। त्यानंतर 1942 मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान बर्मा इंडिपेंडन्स आर्मीने जपानी लोकांच्या मदतीने ब्रिटिश राजवट संपवण्यासाठी लढा दिला। 4 जानेवारी 1966 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष जनरल आयुब खान यांच्यात ताशकंद इथं भारत-पाकिस्तान चर्चा सुरू झाली। 10 जानेवारी 1966 रोजी लाल बहादूर शास्त्री आणि जनरल आयुब खान यांनी ताशकंद करारावर स्वाक्षरी केली। परंतु कराराच्या काही तासांनंतर 11 जानेवारी रोजी शास्त्रीजींचा ताशकंदमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला। यानंतर ड्युटीवर असलेल्या बटलरला अटक करण्यात आली, मात्र कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने त्याला सोडून देण्यात आलं। इतक्या वर्षांनंतरही शास्त्रीजींचा मृत्यू कसा झाला आणि कशामुळे झाला हे गूढच आहे। 4 जानेवारी 1643 रोजी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला। महान शास्त्रज्ञ म्हणून जगभर ख्याती मिळवलेल्या न्यूटनने गतीचे 3 नियम दिले। विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकात याचे धडे देखील आहेत, परंतु जगभरातील संशोधन आणि शोध निबंधांनी हे सिद्ध केलं आहे की न्यूटनने ज्या गतीचे नियम सांगितले ते त्याचे नव्हते, तर त्याच्या 2500 वर्षांपूर्वी प्रसिद्ध भारतीय तत्वज्ञ आचार्य कणाद यांनी त्यांच्या वैशेषिक सूत्रात स्थापित केले होते। न्यूटनने त्यांच्या प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती, गतिज ऊर्जा आणि संवेग या सिद्धांतासह गतीचे जे 3 नियम दिले आहेत ते त्याच्या स्वतःच्या संशोधनाने नव्हे तर भारतीय तत्वज्ञानाने स्थापित केले आहेत। हे शोध निबंधातूनही समोर आलं आहे। वैशेषिक सूत्रानुसार त्याची स्थापना आचार्य कणाद यांनी इसवी पूर्वी 600 मध्ये केली होती। भारतीय अभिनेत्री निरूपा रॉय यांचा जन्म 4 जानेवारी 1931 रोजी गुजरातमध्ये झाला। निरूपा रॉय यांना बहुतेक लोक ओळखतात त्यांनी साकारलेल्या आई या पात्रामुळे। 80च्या दशकात त्यांनी इतक्या चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली की त्यांना खऱ्या आयुष्यात आई म्हटलं जाऊ लागलं। त्यांचे खरे नाव कोकिला किशोरचंद्र बुलसारा हे फार कमी लोकांना माहिती आहे। लाल बादशाह चित्रपटात अमिताभ बच्चन आणि निरूपा रॉय हे दोघेही शेवटच्या वेळी आई मुलाच्या भूमिकेत दिसले होते। निरूपा रॉय यांनी आपल्या 5 दशकांच्या बॉलिवूड करिअरमध्ये जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले होते। खडी बोलीचे प्रसिद्ध कवी अयोध्या प्रसाद खत्री यांचं 4 जानेवारी 1905 रोजी निधन झालं। हिंदी काव्याच्या इतिहासातील भाषिक क्रांतीचे ते प्रणेते होते। खडी बोली हिंदीच्या सुरुवातीच्या समर्थकांमध्ये त्यांचं नाव प्रमुख आहे। ज्या काळात बहुतेक लोक ब्रज भाषेत कविता लिहित होते त्या काळात त्यांनी हिंदी कवितेत खडी बोलीचं महत्त्व सांगितलं। 4 जानेवारी 1994 रोजी महान संगीतकार राहुल देव बर्मन यांचं मुंबईत निधन झालं। राहुल देव बर्मन, ज्यांना RD बर्मन असंही म्हणतात, RD बर्मन यांना जाऊन बराच काळ लोटला। आजही लोक त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी विसरलेली नाहीत। RD बर्मन यांना प्रेमानं पंचमदा म्हणून देखील संबोधलं जायचं। RD बर्मन यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं तयार केलं। तर हे होते आजचे दिनविशेष। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी उत्तम मराठीला